श्री गुरुवे नमः। चैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरव हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरंगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्य जगन्नाथाय ते नमः वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। ओम नमो भगवते वासुदेवाय। आजचा अभंग आहे नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण सुखे येतो घरा नारायण ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा ठाईची वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याविन असता अनेक साधन वाहतसे आन विठोबाची याविन असता अनेक साधन वाहतसे आन विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी वाहतसे शहाणा तो धनी घेतो येते तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते। उपस्थित सर्व भक्तांचं स्वागत आहे। सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम। सर्वांना प्रार्थना आहे की मला आशीर्वाद द्या की मी माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकोबा तुकाराम महाराजांच्या अभंगावर मी काही बोलू शकेन। सर्वजण भगवंतांना प्रार्थना करा। भगवंताच्या आणि भक्तांच्या कृपेशिवाय आपण काहीही करू शकत नाही। सर्व काही भगवंताच्या कृपेने आणि भक्तांच्या आशीर्वादाने चाललेलं असतं। आजच्या अभंगामध्ये महाराज नामाचं महत्व सांगतायत। नाम संकीर्तन हे संकीर्तन आंदोलन आहे, चैतन्य महाप्रभूंनी चालू केलेलं आहे आणि तेच प्रभुपादांनी पुढे चालू केलेलं आहे आणि त्याचाच पुढे विस्तार प्रभुपादांचे शिष्य करतायत। कुठलं आंदोलन आहे? संकीर्तन आंदोलन। गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन हे गोलोक वृंदावनामधून आणलेलं धन आहे। हे कुठलं धन आहे? प्रेमधन। ते प्रेमाने भगवंताची सेवा करतात, भगवंताची भक्ती करतात
त्यांना हे धन प्राप्त होतं. गोलोकेर प्रेमधन हे संकीर्तन आंदोलन आहे. आणि आता विश्व हरिनाम सप्ताह चालू आहे. विश्व हरिनाम महोत्सव, विश्व हरिनाम सप्ताह. तर यामध्ये काय आहे, विश्वामध्ये शांती सर्वांना प्राप्त व्हावी आणि सर्वांचं कल्याण व्हावं आणि सर्वजण भगवंताच्या भक्तीशी कनेक्ट व्हावे, हा उद्देश आहे, हा हेतू आहे. अनेक वर्ष हा उपक्रम चालू आहे. पहिला एक दिवस होता, विश्व हरिनाम दिवस, डे, वन डे, आणि त्याचं आता रूपांतर विश्व हरिनाम उत्सवामध्ये झालेलं आहे. इस्कॉनच्या वतीनं संपूर्ण जगतामध्ये हा विश्व हरिनाम उत्सव साजरा केला जातो. 1965 मध्ये श्रील प्रभुपाद 17 सप्टेंबरला बोस्टन मध्ये उतरले. कशासाठी? हरिनामाचा प्रचार, भगवंताच्या भक्तीचा प्रचार, कृष्ण देण्यासाठी, गीता भागवत देण्यासाठी, पाश्चात्य देशामध्ये प्रचार करण्यासाठी, आपल्या गुरुच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी प्रभुपाद बोस्टन मध्ये गेले. 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस ते समुद्र जहाजामध्ये होते, जहाजामध्ये प्रवास करत होते. अनेक खडतर त्रास त्यांना सहन करावा लागला. 2 वेळा त्यांना अटॅक आला त्या ठिकाणी. आणि आपण ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये एक दिवस प्रवास केला तरी आपल्याला त्रास होतो. प्रभुपादांनी 35 दिवस समुद्र जहाजामध्ये प्रवास केला. कशासाठी? गुरुच्या आज्ञेचं पालन, प्रचार करण्यासाठी, भगवंताच्या भक्तीचा प्रचार करण्यासाठी. आणि ते नाम संकीर्तन काय आहे हे आपण आज संपूर्ण जगतामध्ये पाहतो. प्रभुपादांच्या कृपेने सगळ्या जगामध्ये विश्व हरिनाम महोत्सव, विश्व शांतीसाठी आणि सर्वांना भगवंताची भक्ती उपलब्ध व्हावी, सर्वांना ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून साजरा केला जातो. 2 दिवस उरलेले आहेत, 17 ते 23, 21, 22, 23 तारखेपर्यंत विश्व हरिनाम उत्सव आहे. यामध्ये आपण सर्वांनी भाग घेतला असेल, ज्यांनी नसेल घेतला ते भाग घेऊ शकतात. पुण्यामध्ये हजारोच्या संख्येने भक्त पदयात्रेमध्ये सामील झालेले आहेत. पदयात्रा आज सकाळी निघालेली आहे आकुर्डी निगडी मंदिरातून, आणि ते श्याम मंदिर पुण्यामध्ये आलेली आहे. आणि उद्या सकाळी ते श्याम मंदिरातून NVCC कोंडवा मंदिरामध्ये येणार आहे. अशा प्रकारे खूप मोठ्या संख्येने भक्त या पदयात्रेमध्ये सामील होत आहेत. पदयात्रा कशासाठी आहे? तर आपलं शुद्धीकरण व्हावं आणि भगवंताच्या नामाचा प्रचार व्हावा. नाम संकीर्तन, याचंच नाव काय आहे? संकीर्तन. आपण दिंडी काढतो पंढरपूरला आषाढी एकादशी, संकीर्तन दिंडी आहे. तर इस्कॉनची दिंडी काय असते? नाम संकीर्तन दिंडी. आणि अशा प्रकारची दिंडी आज पुण्यामध्ये सुरू झालेली आहे. उद्या ते चालणार आहे. अनेक भक्त नवीन जुने ब्रह्मचारी संन्यासी त्यामध्ये सामील झालेले आहेत. आणि सर्वजण काय करतायत? भगवंताच्या नामाचं कीर्तन करतायत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंताच्या नामाचं कीर्तन, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. भगवंताचे गीता भागवत ग्रंथांचं वितरण, भगवंताच्या नामाचं वितरण, सर्वजण नृत्य करतायत, गौर निताईचं दर्शन करतायत, प्रसाद घेतायत, प्रसादाचं वितरण होत आहे. अशा प्रकारचा हा सोहळा आहे. आणि तेच तुकाराम महाराज आपल्या अभंगातून वर्णन करतायत. नाम संकीर्तन साधन पैसोचे.
नामाचं काय करतायत? संकीर्तन करतायत. सर्वांनी मिळून केलेलं नामाचं कीर्तन, त्याचं नाव आहे संकीर्तन. भगवंताच्या नामाचं कीर्तन एकापेक्षा अनेक भक्तांनी एकत्र येऊन केलेलं. संगे संगे शक्ती कलियुगे, संकीर्तन सर्वांनी संघटित व्हायचं आणि भगवंताच्या नामाचं कीर्तन करायचं, त्याचं नाव आहे संकीर्तन. आणि हे काय साधन आहे? अनेक भक्तीचे साधन आहेत. नवविधा भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. हे कीर्तन पहिलं श्रवण आहे. भगवंताविषयी श्रवण करायचं आणि भगवंताविषयी श्रवण केल्यानंतर भगवंताच्या नामाचं कीर्तन करायचं. नाम रूप गुण लीला याचं कीर्तन भगवंताचं करू शकतो आपण. आणि अशा प्रकारचं साधन आहे तुकाराम महाराज सांगतायत. साधना भक्ती, आपण साधना भक्ती केली पाहिजे. आम्हाला प्रभुपादांनी साधना भक्ती शिकवलेली. त्या साधना भक्तीमध्ये हे 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हे भक्तीचे 9 अंग आहेत. नवदा भक्ती हे भक्तीचे 9 प्रकारे साधन आहेत. आणि या 9 प्रकारे आपण 9 प्रकाराने आपण भगवंताची सेवा करू शकतो, भगवंताची भक्ती करू शकतो. आणि साधन काय सोपं आहे, नाम संकीर्तन. तुकाराम महाराज म्हणतात नाव भगवंताचं घ्यायचं फक्त. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग, हरे कृष्ण. हे काय नाव घ्यायचंय, काय ओझं उचलायचं नाहीये, काय पैसा द्यावा लागत नाहीये. फक्त काय आपल्या मुखाने, हाताने काम आणि मुखाने राम, असे आपण करू शकतो. काम करता करता भगवंताचं नाव घेऊ शकतो. हरी बोला खाता, हरी बोला पिता, दळीता कांडिता हरी बोला, तुकाराम महाराज सांगतायत. चैतन्य चरितामृतामध्ये खाईते सुईते बसिते उठीते हरी बोलो भगवंताचं नाव घ्या. हे सोपं आहे. कुणासाठी सोपं आहे? ज्याला त्याची गोडी लागलेली आहे, ज्याचं भगवंतावर प्रेम आहे, जो भगवंताच्या सेवेमध्ये तल्लीन झालेला आहे, त्याच्यासाठी सोपं आहे. आणि ज्याचं लक्ष भगवंताच्या सेवेमध्ये भक्तीमध्ये नाहीये, भौतिक इच्छेमध्ये ज्याचं मन अडकलेलं आहे, त्याच्यासाठी हे अवघड आहे. कारण आजच्या या कलियुगामध्ये, या भौतिक युगामध्ये, भौतिक जगामध्ये इंटरनेट, टीव्ही, मोबाईल, अनेक प्रकारचे ऍडव्हर्टाईज, हे सगळं भौतिक जग मायेने बांधलं गेलेलं आहे, 3 गुणांनी बांधलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळे जीव अडकतायत. आणि पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू, त्या चक्रामध्ये अडकून पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा पुन्हा दुःख भोगतायत. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. लोकांना माहितीच नाही जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख आहे. आणि याच्यातून मुक्त होण्याचा मार्ग काय आहे? बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. आणि काही लोकांना माहिती आहे पण ते त्याच्यासाठी प्रयत्न करत नाहीत. खूप कमी लोक आहेत ते मुक्तीसाठी, या बंधनातून, मायेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे भगवंताची सेवा करतात, भगवंताची भक्ती करतात. हे नाम संकीर्तन सोपं साधन आहे, इजी आहे. पण जेव्हा आपण भगवंतांना शरण जाऊ, जेव्हा आपल्याला त्याची गोडी लागेल, जेव्हा आपल्याला आवड निर्माण होईल, आणि ते नाम संकीर्तन केल्यानं काय होतं? जळतील पापे जन्मांतरीची. अनेक अनेक लाखो लाखो करोडो करोडो जन्मामध्ये आपल्याकडून जे पाप झालेले आहेत, अनर्थ झालेले आहेत, अपराध झालेले आहेत, त्याचं काय होतं? नष्ट होतं, क्षालन होतं पापाचं. जळतील पापे जन्मांतरीची. महाराज सांगतायत का अभंगामध्ये, उठोनी पहाटे चला जाऊ रावळाती,
जळती पातकांच्या राशी काकड आरती देखील या. ती काकड आरती भगवंताची 4 वाजता चालू होते. ती जर आपण दर्शन केलं, ती जर आपण आरती अटेंड केली, तर काय होतं, पातकांच्या राशीच्या राशी जळून नष्ट होतात आणि आपलं शुद्धीकरण होतं आणि आपण भगवंताची भक्ती करण्यासाठी पात्र होतो. इथेही महाराज तेच सांगतायत. नाम संकीर्तन साधन आहे पै सोपे, आणि ते जर साधन आपण जर भगवंताच्या नामाचं कीर्तन केलं, संकीर्तन सर्वांनी मिळून जर भगवंताचं नाव घेतलं, तर काय होतं, अनेक अनेक जन्माचे पाप नष्ट होतात. न लगती सायास जावे वनांतरा, दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतायत. त्याच्यासाठी खूप अट्टहास करावा लागत नाही, खूप आट्टापिटा करावा लागत नाही. हे नाम संकीर्तन सोपं आहे. फक्त मुखाने भगवंताचं नाव घ्यायचंय. न लगती सायास, त्याच्यासाठी खूप सायास करायची गरज नाही. वनामध्ये जायची गरज नाही, हिमालयामध्ये जायची गरज नाही. स्थाने स्थित जिथं आहे तिथं राहून तुम्ही नामसंकीर्तन करू शकता. 4 भक्त, 8 भक्त, 10 भक्त, सर्व भक्तांना त्या ठिकाणी बोलू शकता आणि भगवंताच्या नामाचं कीर्तन करू शकता. त्याच्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाहीये. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. भगवंत काय होतात, सुखाने येतात. भगवंत सुखाने येतात. त्याच्यासाठी कुठलाही अट्टहास, अट्टापिटा, कुठली तयारी करायची गरज नाही. फक्त तुम्ही भगवंताचं नाव घ्या, भगवंताला प्रार्थना करा, भगवंताला पुकारा. भगवंताचं संकीर्तन म्हणजे आपण जप करतो म्हणजे कीर्तन आहे, आणि भगवंताची प्रार्थना आहे. भगवंताचं नाम घेणं, भगवंताचं कीर्तन करणं, भगवंताच्या नामाचा उच्चार करणं, भगवंताचा नामजप करणं, हे भगवंताला केलेली प्रार्थना आहे. हे कृष्णा, हे राधाराणी, मला तुमच्या सेवेमध्ये घ्या. हे राधाराणी, मला कृष्णाच्या सेवेमध्ये घ्या. अशा प्रकारची प्रार्थना. हे राधाराणी, हे कृष्णा, माझं शुद्धीकरण करा, मला तुमची सेवा द्या. अशा प्रकारची प्रार्थना या नाम जपाद्वारे आपण करतो. आणि त्यावेळेस भगवंत काय करतात, कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार, भगवंत प्रकट होतात. आपण जेव्हा भगवंताचं नाव घेतो, अभिन्नत्वात नाम नामिनो, भगवंताचं नाव घेतलं तर भगवंत प्रकट होतात. कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार, भगवंत नामाच्या रूपामध्ये प्रकट होतात. भगवंत विग्रहाच्या रूपामध्ये प्रकट होतात. भगवंत किती दयाळू आहेत, किती कृपाळू आहेत. भगवंत आपल्या शुद्ध भक्तांच्या रूपामध्ये प्रकट होतात. भगवंताचे प्रतिनिधी शुद्ध भक्त या ठिकाणी येतात आणि आपल्याला भगवंताशी जोडण्याचा प्रयत्न करतात, भगवंताची भक्ती देण्याचा प्रयत्न. जेव्हा आपण भगवंताची भक्ती करतो, तेव्हा भगवंत आपोआप त्या ठिकाणी प्रकट होतात. आपल्या जिभेवर भगवंत नृत्य करतात, डान्स करतात नामरूपामध्ये. कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळावावा. तर ते भगवंताचं नाव कसं घेतलं पाहिजे, ठाईच बैसोनी करा एक चित्त. प्रभुपादांनी सांगितलं, 16 माळा तुम्ही ध्यानपूर्वक करा, एका ठिकाणी बसून एकाग्रतेने करा, एक चित्ताने करा. करावे करोनिया मन एकविध, तुकाराम महाराज तेच सांगताय. मन तुमचं एकविध करा, एकाग्र करा. कुठं, भगवंताच्या नावावर, भगवंताच्या रूपावर, भगवंताच्या नावावर. जेव्हा तुम्ही एकविध मन कराल, तेव्हा तुम्हाला एक वेगळाच सुखाचा अनुभव येईल, एक आनंदाचा अनुभव येईल. हाईत बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. अनंत रूपे, अनंत नामे, भगवंताची रूप अनंत आहेत, भगवंताचे नाव अनंत आहेत. आणि या अनंत असणाऱ्या भगवंताचं आळवणी केली पाहिजे, धावा केला पाहिजे. भगवंताला आपण नामजप म्हणजे प्रभुपाद म्हणतात,
भगवंतासाठी आपण रडलं पाहिजे. 2 तास आपण जप करतो, म्हणजे एवढी तीव्रता पाहिजे की आपण जसं लहान मूल आईसाठी रडत असतं, तसं आपण भगवंतासाठी रडलं पाहिजे. रडलं पाहिजे म्हणजे म्हणजे आपल्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजेत, किंवा जे नाटकामध्ये, चित्रपटामध्ये लोक रडतात, तसं आपल्याला नाटक करायचं नाहीये. आपल्याला हृदयातून, मनातून, अंतःकरणातून भगवंताचा धावा केला पाहिजे. अंतःकरणातून भगवंताची प्रार्थना केली पाहिजे. आवडी अनंत आळवावा. आवडीनं, प्रेमानं आई काय करते, लहान मुलाचं सांगोपान करते, कसं, आवडीनं. आणि त्याच मुलाला तुम्ही पाळणा घरामध्ये ठेवा, त्या ठिकाणी असणारी माताजी ते पण सांभाळते, पण ती प्रेमानं सांभाळते का? नाही, ती ड्युटी म्हणून. कारण तिला पैसे मिळतात, जॉब, ड्युटी, कर्तव्य म्हणून ती सांभाळते. पण आई कुठलेही 1 रुपयाची अपेक्षा न करता आपल्या बाळाची काळजी घेते, कारण वात्सल्य प्रेम आहे त्याच्यामध्ये. जसं आपलं प्रेम, वात्सल्य प्रेम, नंद महाराज, यशोदा वात्सल्य भावामध्ये भगवंताची सेवा करतात, कृष्णाचं सांगोपन करतात. यशोदेला वाटतं माझा बाळ लहान आहे, त्याने नाही जेवला वेळेवर तर हा उपाशी राहील, तर याला काय होईल, कुपोषण होईल. भगवंताला कशाची गरज नाही. भगवंत आत्माराम आहे. भगवंत काय आहेत? आत्माराम आहेत. भगवंताला कुणाची कशाची आवश्यकता नाहीये. त्यांच्या ठाई सर्वच आहे, काही त्यांच्याकडे आहे. त्यांनी स्वतः विस्तार, बलराम आणि स्वतः राधाराणी त्यांचा विस्तार आहे. ते काही निर्माण करू शकतात. मग तुमच्याकडून भोग घेण्याची, नैवेद्य घेण्याची भगवंताची अपेक्षा भगवंताला नसते. पण आपल्यावर कृपा करण्यासाठी भगवंत विग्रहाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी विराजमान होतात आणि भोग स्वीकारतात. भाव तिष्ठे भाव भक्ती देखून या. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम अश्नामी. भगवंत म्हणतात मी ते ग्रहण करतो का? कारण ते भावानं, प्रेमानं जे मला देतात, पत्र, पुष्प, फल, ते मी काय करतो, घेतो, स्वीकार करतो. एवढे भगवंत दयाळू आहे. पण आवड पाहिजे आम्हाला, प्रेम पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. तर आपण आवडीनं जर भगवंताचं नाव घेतलं तर भगवंत आपली काळजी घेतात. ये यथामा प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्व. भगवान सांगतात, अर्जुना, जो मला ज्या भावाने जेवढा शरणांगत आहे, त्या भावाने मी त्याच्यावर कृपा करतो, तेवढी मी त्याच्यावर कृपा करतो. कोणी 100% शरण आला तर मी 100% त्याचं रक्षण करतो. कोणी 50% मला शरण आला तर मी त्याच तेवढ्या 50% मी त्याचं रक्षण करतो. ये यथामा प्रपद्यन्ते. पुढच्या 4थ्या चरणामध्ये महाराज सांगतायत, तर भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. पण कुठल्या भगवंताचं नाव घ्यायचं? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. रामाचं नाव घ्या, कृष्णाचं नाव घ्या, हरीचं नाव घ्या, विठ्ठलाचं नाव घ्या, केशवाचं नाव घ्या, माधवाचं नाव घ्या, गोविंद, गोपाल. भगवंताचे अनेक नाव आहेत. नारायण, विष्णू, जे भगवंत आहेत त्यांचं नाव घ्या. देवी देवताचं नाव घेऊन तुम्ही मुक्त होऊ शकत नाही. देवी देवता तुम्हाला काय करतील? थोडस तुम्ही प्रार्थना केली, काय मागितलं, भौतिक इच्छा, तर ते प्रदान करतील. तेही भगवंताच्या कृपेनेच प्रदान करतात.
त्यांची गाडी भगवंताशिवाय चालत नाहीये. आणि त्यांनी दिलेले वरदान किंवा त्यांनी दिलेली कृपा भौतिक अशाश्वत क्षणभंगूर असते, काही दिवसापुरतं, काही काळानंतर ते नष्ट होतो. भगवंतानी जर आपल्याला आपलंस केलं, भगवंत जर म्हणले तू माझा भक्त आहे, तर आपण मुक्त होतो. आणि मग आपल्याला कुठलीही चिंता राहत नाही. वैकुंठ या ठिकाणी कुठली चिंता नाहीये. गोलोक धाम वैकुंठामध्ये आपण जाऊ शकतो भगवंताच्या कृपेने. पण केव्हा? आवडीनं आपण भगवंताच्या नामाचा जप केला पाहिजे. आपण कटला नाम, हरे कृष्ण महामंत्र, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, सर्वोच्च मंत्र आहे. कलिकाले नामरूपे कृष्ण अवतार, कलो नास्तेव 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 गतिरन्यता. कलिकालामध्ये भगवंताच्या नावाशिवाय दुसरं कुठलंही साधन नाहीये. कृतेय ध्यायतो विष्णू, त्रेताया यजतो मखे, द्वापरे परिचर्याया कलो तद हरिकीर्तना. कलियुगामध्ये भगवंताच्या नामाचं कीर्तन आहे. आपण तपश्चर्या करू शकत नाहीये. आपण 1 तास 2 तास एका जागी बसू शकत नाही. तपश्चर्या कशी करणार? आपण यज्ञ करू शकत नाही, कारण यज्ञासाठी लागणार द्रव्य आपल्याकडे नाहीये. तशा प्रकारचे ब्राह्मण मिळणं कलियुगामध्ये शक्य नाहीये. भगवंताची परिचर्या अर्चना आपण तेवढी करू शकत नाही. आपण पाहतो मंदिरामध्ये भगवंतांना 7 वेळा आरती केली जाते, 7 वेळा नैवेद्य भोग दाखवला जातो, भगवंताचा श्रंगार 2 वेळा केला जातो. हे वेळ आणि पैसा लक्ष्मी लागते, आणि तेवढी कॅपॅसिटी आपली वैयक्तिक नाहीये, आपण करू शकत नाही. पण भगवंताचं नाव कलियुगाचं जे साधन आहे, हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम, केवळ भगवंताचं नाव, दुसरं कुठलंही साधन नाहीये. याविन असता अनेक साधन. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंताचं नावापेक्षा दुसरं कुठलं साधन श्रेष्ठ नाहीये. आणि याविना असता अनेक साधन, वाहत असे आन विठोबाची. आपल्या भगवंताची शपथ घेतात, विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो, याच्यासारखं दुसरं श्रेष्ठ साधन या कलियुगामध्ये कुठलंही नाहीये. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम, कलो नास्तेव 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 गतिरन्यता. उपनिषदामध्ये तेच सांगितलेलं आहे, पुराणामध्ये तेच सांगितलेलं आहे, नारद आदी संत तेच सांगतात, गीता भागवत 4 वेद 6 शास्त्र तेच सांगतात. आणि तेच तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगतात. सामान्य जनांना मराठी भाषेमध्ये लोकांना समजावं. काही लोक समजतात, काही लोक समजत नाहीत. जे समजतात त्याच्यातले काही लोक काय करतात, आपल्या जीवनामध्ये उतरण्याचा, पालन करण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांना कळतं पण ते पालन करत नाहीत, कारण मायादेवी त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात, आणि मग ते त्याचा स्वीकार करत नाहीत. पण जे बुद्धिमान आहेत, तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो धनी घेतो येते. जो शहाणा आहे, न तेशू रमते बुधा. जे बुद्धिवान आहेत ते मायेच्या जाळ्यामध्ये अडकत नाहीत. न तेशू रमते बुधा, ते तिथं रमत नाहीत. भौतिक परिस्थितीमध्ये, या भौतिक जगतामध्ये जे बुद्धिमान आहेत, जे भगवंताचे भक्त आहेत, ते त्या ठिकाणी रमत नाहीत. ते काय करतात, त्याच्यापासून दूर येतात, भगवंताच्या सेवेमध्ये येतात. नामरूप गुण लीला यामध्ये ते संलग्न होतात. शहाणा तो धनी घेतो येते. जो बुद्धिमान आहे तो संधीचं सोनं करतो. पुन्हा बघू, म्हातारपणी करू, कारण ही गोष्ट म्हातारपण येईल का नाही त्याच्या अगोदरच आपण गेलो तर साधन राहून जाईल,
आणि जन्म मृत्यूचे चक्र पुन्हा पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी भोगावं लागेल. म्हणून अशा प्रकारचं साधन, आपण साधक आहोत. प्रभुपादांनी सांगितलेलं आपल्याला साधना केली पाहिजे आणि आपण साधना करून आपण सिद्ध होऊ आणि मग गोविंदाच्या धामामध्ये जाऊ. संसिद्धी हरितोषणम, भगवंतांना प्रसन्न करणे हीच सिद्धी आहे. आम्हाला दुसरी सिद्धी नकोय. वशिता, काम वसाईता, अनेक सिद्धी आहेत. पाण्यावर चालणे, हवेमध्ये चालणे, अनेक सिद्धी लोक प्राप्त करतात. चमत्कार दाखवतात, चमत्काराला लोक नमस्कार करतात. पण आमच्याकडे चमत्कार नाहीये. आमच्याकडे काय आहे? साधन आहे, साधना आहे. आणि ते अनेक दिवस, अनेक वर्ष कंटिन्यू सततम कीर्तयंतो मा, भगवंताचं नाम सतत घेतलं पाहिजे. यतंतश्च दृढव्रता, आणि प्रयत्नपूर्वक घेतलं पाहिजे. दृढव्रत त्यासाठी राहिलं पाहिजे. प्रभुपादाने आम्हाला दिलेलं आहे 16 माळा अखंड, कुठलाही ब्रेक न घेता, एकही दिवस खंड न पडू देता, अशा प्रकारे भगवंताचा नामजप हे आम्हाला प्रभुपादाने दिलेलं आहे. तेच तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. प्रभुपाद सांगतात, करुणिया मन एकविध. आपण एकविध मन केलं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात, मन एकाग्र केलं पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा. प्रत्येकाने एक आपला देव करून घेतला पाहिजे. प्रभुपादांचा देव कुठला आहे? राधाकृष्ण. गौडीय, ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय ते राधाकृष्णाची उपासना करतात. आणि श्री संप्रदाय लक्ष्मीनारायणाची उपासना करतात. तसं आपणही आपला एक देव भगवंताला निवडलं पाहिजे. राम कृष्ण हरी विठ्ठल नरसिंह, जे भगवंताचं रूप आहे, त्याचं आपण उपासना करू शकतो. एको देव देवकी पुत्र एव. गीता महात्म्यामध्ये शंकराचार्य सांगतात, एकच देव आहे आणि तो म्हणजे देवकी पुत्र एव, वासुदेव कृष्ण देवकीचा पुत्र, आणि त्याची आपण उपासना केली पाहिजे. एको मंत्र तस्य नामानी, आणि एकाच मंत्राचा उच्चार केला पाहिजे. भगवंताच्या नामाचा उच्चार, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि या नामाचा काय परिणाम होतो? हे नाम जपल्यानंतर चैतन्य महाप्रभू हे नाम घेऊन आले, अनार्पित चरीन. कुठल्याही अवतारामध्ये भगवंतांनी स्वतः नाम घेऊन आले नव्हते, पण भगवंत स्वयं कलियुगामध्ये छन्न अवतारामध्ये महाप्रभू हे नामाचं वितरण करण्यासाठी आलेले आहेत. भक्त रूपामध्ये आलेले आहेत. भक्ताख्यम भक्त स्वरूपम, भक्त रूप स्वरूपकम. भक्ताचं रूप घेतलेलं आहे भगवंतानी. आणि भगवंताची भक्ती कशी करायची हे भगवंत या ठिकाणी स्वतः करून दाखवत आहेत, प्रॅक्टिकल. कृष्ण अवतारामध्ये भगवंतानी काय दिलं? गीता दिली, थेरी दिली, थेरॉटिकल. पण त्याचं प्रॅक्टिकल डिमॉन्स्ट्रेशन हे चैतन्य महाप्रभूंनी केलेलं आहे. भगवंताची भक्ती कशी करायची, भगवंताचा नामजप कसा करायचा, नाम संकीर्तन कसं करायचं, हे संकीर्तन आंदोलनाचे जनक कोण आहेत? नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू. संकीर्तनेक पितरो, हे संकीर्तन आंदोलनाचे जनक नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू आहेत. आणि ते अशा प्रकारचं नाम संकीर्तन संपूर्ण जगामध्ये वितरित करण्यासाठी, सर्व पतित लोकांवर दया करण्यासाठी, पतित पावन हेतू तव अवतार, मोसम पतित प्रभू ना पाय ब्यार. माझ्यासारखा पतित या जगामध्ये कुणी नाहीये. अशा प्रकारे भगवंत सर्व पतितांचा उद्धार, जगाई मदाईचा उद्धार केला. जगाई मदाई यांनी सर्व प्रकारचे पाप केले होते. यांनी नित्यानंद महाप्रभूवर हल्ला केला.
त्या जगाई मागाईला सुद्धा भगवंतांनी आपली भक्ती दिली, आपलं प्रेम दिलं. अशा प्रकारचे चैतन्य महाप्रभू नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. तुकाराम महाराज म्हणतात काय मोल लागत नाही. नाही वेचिली कवडी दमडी, विकत घेतला राम. बाई मी विकत घेतला श्याम. आपण भगवंताचं नाव घेऊ शकतो, भगवंतांना घेऊ शकतो, आणि त्याच्यासाठी कुठलेही पैसे लक्ष्मी द्यावी लागत नाही. नाम घेता न लगे मोल, दोची अक्षराचे काम, उच्चारावा राम राम. जग में सुंदर है दो नाम, कृष्ण कहे या राम. कुणी राम म्हणतो, कुणी कृष्ण म्हणतो, कुणी श्याम म्हणतो. भगवंताचं नाव आवडीनं लोक घेतात. फुकाचे ते लुटा सार, हे सार आहे. नाम काय आहे? सार आहे. सर्व शास्त्रांचं सार आहे, सर्व साधनांचं सार आहे, सर्व भक्तीचं सार आहे भगवंताचं नाम. आणि ते काय? फुकाचं आहे, फुकटचं आहे. आणि ते तुकाराम महाराज म्हणतात लुटा. आणि ते लुटल्यानंतर काय होईल? फारे अमर सदैव. भगवंताचं नामाची लूट शक्यतो लुटलो, आणि त्यावेळेस काय होईल? तुम्ही अमर व्हाल. अमर व्हाल म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हाल. आणि ते नारायण स्मृती, जर भगवंताचं स्मरण हा देह सोडताना जर तुम्हाला झाला, तर तुम्ही अमर व्हाल आणि भगवंताच्या धामामध्ये जाल. नाही गर्भवास पुढती, पुन्हा तुम्हाला यात गत्वा न निवर्तनते, पुन्हा गर्भवास मिळणार नाहीये. वैकुंठामधून धामामधून पुन्हा यायची गरज नाहीये. नाम आवडीने घेतलं पाहिजे. उदंड व्हावे, उदंड घ्यावे. तुका म्हणे घरच्या घरी, देशापरी न तिनिजे. घरच्या घरी तुम्ही भगवंताचं नाव घेऊ शकता. वनामध्ये जायची गरज नाही, हिमालयामध्ये गरज नाही जायची, आणि शिनायची, थकायची किंवा कुठलेही कष्ट उपसायची आवश्यकता नाही. मन निवे शांत, आनंद लाभ. त्या ठिकाणी मन शांत होतं आणि आनंदाचा अनुभव येतो. जसं आपण जेवलो भोजन, भोजन से दिसे. आपण जेव्हा जेवण करतो, चिरा पडोनी ठेला इच्छे. जेव्हा आपण भोजन करतो, आपलं पोट भरतं, तेव्हा आपल्याला दुसरे व्यंजन आणले, रसगुल्ला आणला, जामुन आणला, तरी आपण काय म्हणतो? नको आता मला. आपली इच्छा त्या ठिकाणी राहत नाही खाण्याची. तशा प्रकारे जेव्हा आनंदाचा अनुभव येतो भगवंताचं नाम घेतल्यानंतर, तेव्हा आपल्या कुठल्याही दुसऱ्या त्या ठिकाणी भौतिक इच्छा राहत नाही. ती इच्छा आपोआप कमी होतात. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकिला देखिला. अजामिल, अजामिलाने नाम घेतलं कशासाठी? जेव्हा यमदूताला पाहिलं त्यांनी, आणि आपल्या छोट्या मुलाला, त्याचं नाव नारायण ठेवलं होतं संतांच्या कृपेने, त्याला नारायण नारायण यमदूताला पाहिलं, आणि घाबरून तो आपल्या मुलांना हाक मारू लागला. आणि ते नारायण म्हणल्याबरोबर विष्णुदूत त्या ठिकाणी प्रकट झाले आणि यमाच्या पाशातून अजमिलाला मुक्त केलं. अशा प्रकारे भगवंताचं नाव, जे वाल्मिकी आहेत, वाल्या कोळी, नामे तरला वाल्या कोळी. जो वाल्या कोळी होता, जंगलामध्ये लोकांना लुटायचं, त्यांच्याकडचं धन धान्य काय असेल वस्तू ते सगळे लुटून घ्यायचे, आणि आपला घर प्रपंच उदरनिर्वाह चालवायचा. अशा प्रकारचा वाल्या कोळी तो सुद्धा वाल्मिकी झाला. कशामुळं? भगवंताचं नाम जप केला. राम राम राम. त्याला राम म्हणता येत नव्हतं. नारद ऋषींनी त्याला मंत्र दिला राम.
पण त्याला म्हणता येत नव्हतं. मरा मरा मरा, उलटा नामाचा उच्चार त्यांनी केला. मरा 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 राम 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 राम. आणि मरा मरा म्हणता म्हणता तो राम राम म्हणू लागला. नाम सारांचे सार शरणांगत यम किंकर, नाम जपतो चंद्रमौली. भगवंताचं नाव कोण कोण घेतात? प्रत्यक्ष भगवान शिवजी महादेव ते सुद्धा भगवंताचं नाव घेतात. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष, ते मुक्त होतात. ते सुद्धा भगवंताचं नाव प्रत्यक्ष महादेव सुद्धा घेतात. भगवंताचं नाम घेतल्यामुळं ते आपल्या कंठामध्ये विष त्यांनी धारण केलेलं आहे, म्हणून त्यांचं नाव नीलकंठ पडलेलं आहे. आणि ते भगवंताचं नाव घेतात. भगवंताचं नाव सर्वजण घेतात. नारद मुनी बजाय बिना विना राधिका रमन नामे. नारद मुनी अखंड भगवंताचं नाव घेतात, नारायण नारायण. भगवंताचं नाव घेतलं मृगारी, तो महान भगवंताचा भक्त झाला. तो पशुना अर्धवट मारत होता. तो मुंगीला सुद्धा आपल्या पायाखाली येऊ नये एवढी काळजी घेऊ लागला. तेव्हा भगवंताच्या नामाचा महिमा त्याला समजला. भगवंताना आणि नारदांना शरणागत गेला. भगवंताचं नाव अनेक लोकांनी घेतलेलं आहे. वाल्मिकांनी घेतलं, अजामिलाने घेतलं. त्याचा फायदा प्रत्येकाने घेतला पाहिजे. आपणही नाम संकीर्तन केलं पाहिजे, भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आणि भगवंताचं नाम संकीर्तन करता करता शेवटच्या वेळी आपल्याला भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. आणि ते नारायण स्मृती, तेव्हा आपण या चक्रातून मुक्त होऊ आणि भगवंताच्या धामामध्ये आपण प्राप्त होऊ. त्यासाठी आपल्याला भगवंताच्या नामाचं कीर्तन केलं पाहिजे. आपण 2 मिनिटं काय करू? भगवंताचं नाम संकीर्तन करू आणि आपण विराम देऊ आजच्या कथेला. ओम नमो नमो विष्णुपादाय कृष्ण भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे हरे राम 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 हरे हरे, हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे हरे, हरे, हरे हरे राम 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 हरे हरे, हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे हरे राम 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 हरे हरे, नाम हरे संकीर्तन की कृष्ण जय, जय हरिनाम महोत्सव की जय. जय, हरे कृष्ण 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 हरे हरे. दंडोत जय प्रणाम गुरुजी दंडवत माता जी. प्रणाम गुरुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. जय. कोणाचा प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न असेल तर ठीक आहे, थांबूयात प्रभूजी आपण इथेच. खूप खूप धन्यवाद प्रभूजी, तुम्ही खूप छान आज हरिनाम जप आणि त्याचं महत्व आणि तुकाराम महाराजांचा पण खूप छान अभंग होता आणि त्याचं निरूपण पण तुम्ही छान सांगितलं प्रभूजी. खूप खूप धन्यवाद आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद उपस्थित राहिल्याबद्दल. हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. हरे कृष्ण दंडवत प्रणाम गुरुजी.